नागपूरमधील पेंच व्याघ्र प्रकल्प आता आंतरराष्ट्रीय डार्क स्काय पार्क झालाय। विशेष म्हणजे पेंच व्याघ्र प्रकल्पातील डार्क स्काय पार्क भारतातली पहिली आणि आशिया खंडातली 5वी डार्क स्काय सेंच्युरी ठरली आहे। त्यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्प आता वन्यप्रेमींसह खगोलप्रेमींसाठी आकर्षणाचं खास केंद्र बनणार आहे। पाहुयात या संदर्भातला एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट। वन क्षेत्रामध्ये आल्यानंतर हमखास वन्य प्राण्यांचे दर्शन होतात आणि जर तुम्ही नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात आलात तर तुम्हाला हमखास वाघाचे आणि इतर वन्य प्राण्यांचे दर्शन होणार। मात्र त्यासाठी तुम्हाला सकाळची किंवा संध्याकाळची जंगल सफारी करावी लागणार। मात्र आता जर तुम्ही पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये रात्रीच्या वेळेला आलात तर तुम्हाला एक वेगळी संधी मिळणार आहे, कारण पेंच व्याघ्र प्रकल्प भारतातील पहिलं डार्क स्काय सेंच्युरी ठरलं आहे। आशिया खंडातील 5वा डार्क स्काय सेंच्युरी ठरलेला आहे। डार्क स्काय सेंच्युरी नेमकी काय संकल्पना आहे? पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी जे आहे या सिल्लारी हॉरिझॉनला इथे स्टार गेजिंग केली जाते आणि त्या माध्यमातून विविध गोष्टींचा फायदा होतो, जसं डिपार्टमेंटला रेव्हेन्यू जनरेट होत आहे किंवा इथल्या लोकल लोकांना त्या माध्यमातून रोजगार प्राप्त होत आहे। टुरिस्ट जेव्हा येते सर इथे त्यांना हा जो स्पॉट आहे सर्वात त्यांना स्पॉट आवडते आणि त्याच्यानंतर एखाद्या साईडला लेक आहे त्या लेकवरती ते बघतात अतिशय आणखी त्याला खूप सुंदर वाटते, वातावरण शांत असते आणि ॲनिमल्सचं जे आवाज किंवा कॉलिंग जे होतात किंवा टायगर आला किंवा काही आला तर एखादा ॲनिमल्स कॉलिंग करतात तर ते त्यांना दिसते आणि कधी आम्ही टॉर्चला पण दाखवतो। त्याच्यानंतर वरती आणतो, वरती आणल्यानंतर आम्ही हा टेलिस्कोप आहे आमचा HCT टेलिस्कोप, आमच्या टेलिस्कोपचं जे नाव आहे HCT आहे, हा 2100 झूमिंग आहे आणि याच्यानंतर मग आम्ही त्यानंतर स्टार दाखवतो, ज्युपिटर, सॅटर्न आणि मून वगैरे, ह्याला स्टार क्लस्टर, बिओ क्लस्टर, जितके बी आपले स्टार गॅलेक्सीज वगैरे आहेत ते आपण ह्या टेलिस्कोपने दाखवता येते। या ठिकाणी काही पर्यटक आलेले आहेत, मला सांग कशा पद्धतीचे अनुभव आले आज? अनुभव चांगला आहे, बघायला गेला तर मस्त छान दिसते आणि एक्सपिरियन्स घेण्याला खूप काही आहे इथं। प्राण्यांनाच नाही तर पक्ष्यांना सुद्धा याचे फायदे होत आहेत। काही पक्षी किंवा प्राणी जे आहेत ते नॉक्टर्नल असतात, म्हणजे निशाचर असतात, तर त्यात वटवाघूळ, घुबड हे जे पक्षी आहेत किंवा नॉक्टर्नल ॲनिमल्समध्ये जसं स्लॉथ बिअर म्हणजे अस्वल किंवा वाघ, बिबट हे जे प्राणी आहेत यांना त्यांचा मार्ग शोधताना पूर्ण काळोख जो असतो तो आवश्यक असतो आणि पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये हा प्रोजेक्ट सुरू झाल्याने लाईटिंग कमी झालेली आहे, त्याचा इनडायरेक्टली फायदा त्यांना त्यांचे नेव्हिगेशन शोधण्याकरिता होत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, सिल्लारी, पेंच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।